नमस्कार, मी रिनेश रंजन. आपण पाहत आहात बातम्यांची बातमी. मंडळी, बातमी तीच आहे नेहमीप्रमाणे, परंतु बातमीचा ट्विस्ट जरा आज आवर्जून लक्षात घ्या. बघा की रोखठोक, अगदी कडक शब्दात रोहित पवारांनी अगदी व्यवस्थितपणे जे पीपीटी लोकांपुढे मांडलं आणि त्यामध्ये जे काही मुद्दे उपस्थित केले की अजितदादा पवारांचा हा विमान अपघात नाही, हा घातपातच आहे, ही दाट 99.99% शक्यता ही घातपाताची आहे, असं रोहित पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. तुम्हाला ठाऊक असेल, त्यावर आपण व्हिडिओही केला होता. यामधली महत्वाची कडी एक लक्षात घ्या मंडळी. रोहित पवारांच्या बोलण्यामध्ये त्या दिवशी जे त्यांनी सांगितलं पत्रकारांपुढे, त्यांच्या बोलण्यामध्ये सर्वात जास्त रोष हा सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या दोघांवर आणि सोबतच छगन भुजबळ या 2-3 नेत्यांच्यावर त्यांचा रोष त्या बोलताना त्यांच्यामध्ये दिसला. मंडळी, त्यांनी सांगितलं की आदल्या दिवशी 27 तारखेला ज्या दिवशी तिथे काही कॅबिनेटची मीटिंग वगैरे झाली, कुठल्या तरी फाईलवर सही करायची होती, तर एका मोठ्या नेत्याचा फोन अजित पवारांना आला आणि हा अंदाज असा लोक बांधतायत की या सगळ्यांमध्ये मध्यभागी प्रफुल्ल पटेल आहेत. आणि त्यांनी असंही म्हटलं होतं की काही अजितदादा पवार जाण्याच्या काही 1 महिना आधीपासून, जवळपास 2-3-4 महिने पासून आम्ही अजितदादांना निहाळत होतो, ऑब्झर्व करत होतो, तेव्हा अजितदादा एकटे पडल्यासारखे आम्हाला जाणवले आणि अनेकदा ते दौऱ्यांमध्येही एकटेच असायचे, त्यांच्यासोबत त्यांच्या पक्षातले मोठे नेते नसायचे. मग आता मंडळी, तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या, रोहित पवारांना अभ्यास झालाय बरं का, भरपूर अभ्यास झालाय. आणि शरद पवारांचे खरे वारसदार जर पक्ष चालवण्यासाठी कुणी सक्षम यापुढे असेल तर त्या दिवशीच्या पत्रकार परिषदेपासून लोकांना हा विश्वास आला आहे की शरद पवारांनी आता आपल्या पक्षाच्या चाब्या, आपल्या पक्षाची सूत्र हे रोहित पवारांकडे द्यावेत. त्याची कारणं सांगतो तुम्हाला काय आहे. तर एवढं रोखठोक बोलणारे फक्त 2-3 लोक तुम्ही पाहिले असतील. आता अजितदादांचा ते एवढा मोठा लवाजमा होता, इतके जास्त आमदार, इतके जास्त लोक घेऊन ते महायुतीत गेले होते, सत्तेसोबत गेले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की सत्तेसोबत गेल्याशिवाय कामं करता येणार नाही, विकास करता येणार नाही. अर्थात याचे भाग वेगवेगळे असतात. मंत्र्यांना विकास म्हणजेच मग ते सगळा विकास होत असतो, तुम्हाला ठाऊक आहे, नव्यानं सांगण्याची गरज नाही. विकास कामं का लागतात हेही नव्यानं सांगण्याची गरज नाही. तर प्रत्येक त्यांच्या आमदारांना, त्यांच्या कार्यकर्त्यांनाही त्यांचं भलं झालं पाहिजे हेही पक्षश्रेष्ठींना वाटत असतं आणि तेव्हाच तो पक्ष शाबूत राहतो, म्हणून हे सगळं काम केलं जाते. त्यामुळे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर रोष का रोहित पवारांचा आहे आणि मग यावरूनच ही कडी घातपाताची जुळते असंही त्यांच्या बोलण्यातून जाणवलं. 100% त्यांनी आरोप कोणावर केले नाही, परंतु त्यांचा बोलण्यातला जो सूर होता, ते जे री ओढत होते, ती री ओढत होते, त्याच्यामध्ये टार्गेट हे फक्त 2-3च लोक होते मंडळी. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. पहिल्या दिवशी तर शरद पवारांनी क्लिअर केलं की हा अपघात नव्हता, हा विमान अपघात नव्हता, हा घातपात नव्हता, हा विमान अपघातच होता, असं शरद पवारांनी सांगितलं. पण तरीही रोहित पवारांनी ही री का ओढली, तर काहीतरी तथ्य त्याच्यामध्ये त्यांना दिसले. कारण याची सुरुवात केली होती अमोल बिटकरींनी. पहिल्यांदा अमोल बिटकरींनी आपली शंका व्यक्त केली माध्यमांपुढे आणि त्यांनी हेही सांगितलं की बाकीच्या लोकांचं काही असो, एक मी निष्ठावान कार्यकर्ता म्हणून अजितदादांच्या या विमान अपघाताची सखोल चौकशी झाली पाहिजे. ती चौकशी व्हायलाच पाहिजे. का नको व्हायला? इतका मोठा नेता गेला आहे म्हटलं म्हणजे फक्त पक्षाचंच नुकसान नाही, फक्त त्या पवार परिवाराचंच नुकसान नाही, तर असे विचारशील नेते, विचारशील म्हणण्याचा अर्थ की फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणारे लोकच संपलेले आहेत. त्यामुळेच मग ते संजय आवटेंनी त्या दिवशी म्हटलं होतं श्रद्धांजली सभेमध्ये की यशवंतराव चव्हाणांच्या शाळेतला शेवटचा विद्यार्थी म्हणजे अजितदादा पवार होते, शेवटचा विद्यार्थी. असे शब्द का वापरले असेल त्यांनी, याच्या मागेही तथ्य आहे मंडळी. त्यानंतर त्यांनी ऑर्गॅनिक नेता असाही त्यांनी उल्लेख केला होता की हा ऑर्गॅनिक नेता होता, मातीतून जन्माला आलेला नेता होता, मातीतून तयार झालेला नेता होता, आपल्या जन्मभूमीतून तयार झालेला नेता होता, असं आवटेंनी म्हटलं होतं. त्याचं कारणही तेच होतं की तुम्ही प्रफुल्ल पटेलांना त्यांच्या लाईनमध्ये जोडू शकत नाही, त्यांच्या रेषेमध्ये जोडू शकत नाही, सुनील तटकरेंना त्यांच्या रेषेमध्ये, अजितदादांच्या रेषेमध्ये जोडू शकत नाही म्हणजे. कारण की काही लोक सत्तेसोबत, पक्षासोबत निष्ठावान, ही मंडळी एक टीम वेगळी असते.
निष्ठावंत, एक डिवोशनल, एक समर्पित लोक हे वेगळे असतात आणि संधी साधण्यासाठी गेलेले लोक हे वेगळे असतात. तर रोहित पवारांच्या नजरेमध्ये प्रफुल्ल पटेल हे संधी साधू होते का, तर सुनील तटकरे हे संधी साधू आहेत का, त्यानंतर तुम्ही अशोक चव्हाणांचा तुम्ही त्यांचं पाहिलाच आहे विषय काय आहे, तर त्यांचं काय होतं पूर्वीनं, आता काय त्यांनी करून घेतलं स्वतःच. असे कित्येक नेते मग संधी साधण्यासाठी जातात. की आणखी याच्यामध्ये की पूर्वी दादांवर जसा सिंचन घोटाळ्याचा आरोप लावला होता भाजपाने, तशाच प्रकारे मग सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांचे असे काही कारनामे होते का की जेनेसे ते आता जास्त आपली भाजपाची ओढत आहेत. त्यांनी आपली विचारधारा, आपल्या राष्ट्रवादीची मूळ विचारधारा सोडल्यासारखे ते का बोलतायत असे. आणि एक मुख्य म्हणजे रोहित पवारांना शंका, किंवा आपल्यालाही शंका यासाठी येते की बघा, त्यांचे हे नेते सगळ्यात जास्त झड त्यांना पोहोचायला पाहिजे पवार कुटुंबानंतर कोणाला, अजितदादाच्या पक्षातील जे श्रेष्ठी आहेत, जे मोठे नेते आहेत, तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, छगन भुजबळ असेल, आणखी काही असेल 2-4 लोक, हे 8-10 लोकांची जी टीम आहे, जी मुख्य त्यांच्यानंतर ते सगळं काम पाहणारे मोठे नेते, यांनी कुणीच म्हटलं नाही की ही चौकशी करा. हा, अर्थात एखाद्या पत्रकारांनी विचारलं पुढे की तुम्हाला काय वाटतं अजितदादांच्या विमान अपघाताची चौकशी व्हायला पाहिजे का, तर ते नाही म्हणणार नाही ना, ते त्यांना म्हणावंच लागेल की हो करायला पाहिजे. पण ज्या पद्धतीने अमोल मिटकरींनी हा मुद्दा लावून धरला, ज्या पद्धतीनं आपलं रोहित पवारांनी हा मुद्दा उचलला, पीपीटी वगैरे प्रस्तुत केली, अशा प्रकारे कुठल्याही नेत्यांनी, मोठ्या नेत्यांनी, जे अजितदादांच्या आजूबाजूला बसणारे प्रफुल्ल पटेल असतील किंवा त्यांना घेऊन, ज्या मुख्य नेत्यांना घेऊन ते मूळ राष्ट्रवादीच्या बाहेर पडले, शरद पवारांना सोडून इकडे आले, महायुतीसोबत सत्तेसोबत गेले, तर ते याच मुख्य नेत्यांना घेऊन गेले होते. पहिल्यांदा प्रफुल्ल पटेल असेल किंवा सुनील तटकरे असतील, आणखी काही मंडळी 7-8 जण ते असतील, मेन मुख्य, बाकी तर होतेच इतर. पण यापैकी कुणीही ही ओढली नाही, कुणीही हा आग्रह धरला नाही. अर्थात ते तर फडणवीसांच्या सोबत आहे, आता सत्तेसोबतच आहे, ते तर जास्त प्रकर्षानं मुख्यमंत्र्यांशी बोलू शकतात की नाही तुम्ही ही चौकशी आधी करा, नंतर इतर कामं आम्ही करू. किंवा सुनेत्राताई पवारांनी जसा निर्णय केला, उपमुख्यमंत्री पदाची शपथ त्यांनी घेतली, तेव्हा अनेक महाराष्ट्रातून टीकाही त्यांच्यावरती झाल्या की 13वा आटोपला नाही, 10वा आटोपला नाही, आणि त्यांनी शपथविधी केली, त्यांच्यावर भरपूर टीका झाली. तर अशाही वेळी ते म्हणू शकले असते की नाही तुम्ही 10-12 दिवस काहीच करू नका फडणवीस साहेब, आता हल्ली काहीही आवश्यकता नाही, आमचं हे होऊ द्या, त्याच्यानंतर मग आम्ही काय ते बघू. आता याच्या पाठीमागचं खरं राजकारण काय मंडळी, ते तुम्हाला येत्या 2-4 महिन्यात, कशाला 1-1.5-2 महिन्यात तुम्हाला स्पष्ट होऊन जाईल. तर रोहित पवार हे रोखठोक अगदी नव्याने उदयाला आले असं म्हणायला हरकत नाही. नव्याने अर्थात ते तसे स्पष्ट आहेच. त्यांची सुरुवातच, राजकीय कारकिर्दीची सुरुवात जी आहे ती फार अतिशय प्रभावीपणे झालेली आहे. त्यामुळे घातपाताची शंका दिवसेंदिवस अधिक वाढत आहेत. अधिक लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्ड होत आहे की नाही हा घातपातच होता. पण कोणते लोक इन्व्हॉल्ड होत आहे, ज्यांनी इन्व्हॉल्ड व्हायचं, ज्यांनी आग्रह धरायचा या चौकशीचा, कठोर किंवा इंटरनॅशनल लेवलवरती ही दुसरी समिती गठीत करून ही चौकशी झाली पाहिजे, अशा पद्धतीने प्रफुल्ल पटेलांनी बोलायला पाहिजे, अशा पद्धतीने त्या छगन भुजबळांनी बोलायला पाहिजे, अशा पद्धतीनंच सुनील तटकरेंनी म्हणायला पाहिजे. पण हे तिघेही जण गप आहेत, काहीही बोलायला तयार नाही मंडळी. तर लक्षात घ्या याच्या पाठीमागचं काय कारण असू शकतं. फार मोठं गौड बंगाल याच्या पाठीमागे लपलेलं आहे मंडळी, लक्षात घ्या. कारण की तुम्हाला मी मागे नेतो थोडा, तुम्ही विचार करा की अमित शहांचं ते वक्तव्य ऐका की 2029 में हर जगह सिर्फ आपको भाजपा दिखेगी, बीजेपी दिखेगी. आणि फडणवीसांनी अनेकदा म्हटलेलं आहे की 29 मध्ये आमचाच भरभरून विजय होईल. अर्थात त्यांना म्हणायचं काय आहे, त्यांचा जो अजेंडा होता सुरुवातीपासूनचा की काँग्रेस मुक्त भारत भाजपाचा, तशाच पद्धतीने महाराष्ट्रात त्यांना सगळं मुक्त करायचं आहे का, स्वतः एकट्यालाच राहायचं आहे का. आणि अशाच प्रकारे मग अजितदादांना आपल्या पक्षात घेऊन मग ते सिंचन घोटाळ्याच्या माध्यमातून असो की अजून कुठल्या, किंवा अजितदादा म्हणत असतील की विकासासाठी गेलो तर विकासासाठी गेलो, ठीक आहे, हरकत नाही काही. पण अजितदादांनाही गिळण्याचं तंत्र सुरू झालं होतं का. अर्थात अजितदादांच्या रूपाने अख्ख्या राष्ट्रवादीला गिळण्याचं तंत्र सुरुवात झाली होती का. तर तुम्ही आता त्यावरती अंदाज बांधा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा मंडळी की प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ किंवा आणखी काही त्यांच्यासोबतचे सवंगडी हे का प्रखरपणे बोलत नाही या चौकशीबद्दल. चौकशी व्हायलाच पाहिजे, का होऊ नये.
घातपात नसेल तर नसेल, पण त्याची रीतसर बारकाईने त्यांनी जे तपशील त्या दिवशी त्या पीपीटीमध्ये मांडले की विमान का बदलल्या गेलं, त्यानंतर पिंकी माडी जी एअर होस्टेस होती त्या विमानामध्ये जी गेली दादांसोबत, तिच्याही वडिलांनी एक वेगळाच आरोप केला आहे म्हणण्यापेक्षा ते म्हणाले की नेहमी काळ्या रंगाच्या विमानाने प्रायव्हेट विमानाने, ते काळ्या रंगाचं विमान होतं ज्याने नेहमीच अजितदादा प्रवास करायचे आणि त्या अजितदादांसोबत अनेकदा, अर्थात प्रत्येक वेळीच म्हणायला हरकत नाही, पिंकी माडी हिचीच ड्युटी त्या फ्लाईटमध्ये राहायची मंडळी. तर त्या दिवशी नेमकं अचानक विमानाचा रंग का बदलला हा एक फार मोठा विषय आहे. अर्थात शंका ही अशा पद्धतीने ही मोठी शंका आहे. त्यानंतर त्यांचा दौरा जो बाय रोड होणार होता तो फ्लाईटने का वेळेवर ठरला, त्यानंतर ती फाईल सही करायची होती, त्या फाईलमध्ये नेमकं काय होतं असं, आणि त्याआधी काही दिवस अगोदर अजितदादांनी आपल्याच मंत्र्यांसोबत विरोध घेतला होता कुणाच्या तरी टेंडर बाबत की नाही मी असं होऊ देणार नाही, आणि बाकीचे लोक त्यांचे सवंगडी नाराज झाले होते. मग अजितदादा पवारांच्या सोबत असलेले प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असेल, छगन भुजबळ असेल, यांना हाताशी घेतलं होतं का भाजपाने किंवा फडणवीसांनी? अजितदादा पवारांना शरद पवारांपासून वेगळं केलं आणि मग वेगळे झाल्यावर त्याच्यामध्येही फूट पाडण्याचं काही तंत्र होतं का? जे अजितदादांसोबत सवंगडी होते त्यांच्यामध्येही फूट पाडण्याचा काही हिशोब सुरू होता का? कारण की आजपर्यंतचा भाजपाचा ज्या पद्धतीचा विषय राहिला आहे, ज्या पद्धतीचा इतिहास आहे पक्ष संपवण्याचा, तो काय फक्त महाराष्ट्रात नव्हे तर अख्ख्या भारतातच, अख्ख्या देशातच आपल्या हा पक्षफोडीचा विषय त्यांचा सुरू झालेला आहे. त्यामुळे रोहित पवारांना अतिशय दाट शक्यता घातपाताची वाटत आहे. आणि भविष्यात तुम्हाला सांगतो खरोखर की अजितदादा तर गेले आता, पण एक फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन चालण्यासाठी शरद पवारांनंतर माणूसच कोणता शिल्लक दिसत नाही शिवाय रोहित पवारांच्या. त्याचं कारण की राष्ट्रवादीची धुरा एकतर सुप्रिया सुळेंकडे जाईल किंवा पवार हे नाव त्यांना पाहिजे असेल तर रोहित पवारांशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही. आता कितपत अमोल मिटकरी आणि रोहित पवार हा मुद्दा लावून धरतात किंवा यांनाही शांत करण्याचं तंत्र काही शोधून काढलेलं आहे का प्रतिस्पर्ध्यांनी, की जरा जास्त फळफळ करत आहात का, जास्त आवाज करत आहात का, तुम्हालाही शांत करतो, तेही तंत्र पुढे येईल का मंडळी? ही हा खूप खरोखर आपण सामान्य नागरिक म्हणून हा आपल्यासाठी देखील चिंतेची बाब आहे, चिंतेची गोष्ट आहे. आणि बघा, एक गोष्ट मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितली होती की अजितदादा पवार गेल्यापासून एकनाथ शिंदे साहेबांचे फार जास्त स्टेटमेंट्स येत नाही. त्यानंतर नुकताच काल एक घटना घडली मंत्रालयात. नरहरी झिरवाळ जे अन्न व औषध मंत्री आहे, त्यांच्या कार्यालयात एका कारकुनाला 35,000 रुपयाची लाच घेताना पकडलं. तर काय सिस्टम आहे मंत्रालयात? तर काय त्यांच्याच कार्यालयात पैसे घेत असतील असं नाही ना, मंत्रालयातही पैसे घेतात, लाच घेतल्या जाते, अशा अनेक घटना आपण यापूर्वी ऐकलेल्या आहेत. अशा प्रकारे धाड किंवा अशा प्रकारे ट्रॅप करून कुणाला रंगेहात पकडलं नाही, ही मंत्रालयातली कदाचित पहिली घटना असेल, मंत्रालयातली स्पेशली. मंत्रालयात या घटना जनरली घडत नाही, कारण का त्याच्यामध्ये मंत्र्यांचेही बरेच सवंगडी त्याच्यामध्ये समाविष्ट असतात, हे आपल्याला हा अंदाज असेल. पण मग त्या नरहरी झिरवाळ यांना देखील टार्गेट करण्याचं काही तंत्र आहे का? बघा, टार्गेट, सत्ता चाब्या सगळं सोबत असलं की टार्गेट कुठल्याही मार्गाने कुणालाही काहीही होऊ शकतं. परंतु अजितदादा पवारांचा हा घातपातच आहे असं 99% पॉईंट पर्यंत हा अंदाज आता रोहित पवारांचा गेला आहे मंडळी. आणि त्यामुळे रोहित पवारांची पुन्हा विलिनीकरणाच्या विषयावरती पत्रकार परिषद होणार होती मुंबईला, ती देखील कॅन्सल करण्यात आलेली आहे. आणि आता विलिनीकरणाचं काय होतं हा तर मुद्दा बाजूला राहिला, पण अजितदादा पवारांच्या विमान अपघाताची चौकशी कशा पद्धतीने पुढे जाणार आहे हा महत्वाचा मुद्दा सध्या तुमच्या आमच्या सर्वांमध्ये, आणि सगळ्यांना हा विषय अख्ख्या महाराष्ट्रात ही सगळ्यांना उत्सुकता लागली आहे, एक क्युरियोसिटी लागली आहे की केव्हा हा तपास होतो आणि त्या ब्लॅक बॉक्समधनं काय काय माहिती आणखी बाहेर येते, त्या विमानाच्या अवशेषांचं काय झालं, ते काय त्याची रासायनिक प्रक्रियेद्वारे काय त्याची छानबीन होते, त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं मंडळी. तर टार्गेट सध्या आहे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, आणि ही काही 4-5 जणांची मंडळी मेन टीम होती अजितदादा पवारांची.
त्यांच्यावरती आता स्पष्ट नाव तर रोहित पवारांनी घेतलं नाही, तुम्हाला सांगतो, आणि स्पष्ट आपणही त्यांना काही म्हणू शकत नाही, तसे काही पुरावे सध्या काही पुढे आलेले नाही. परंतु समजने वाले को इशारा काफी की रोहित पवारांना नेमकं म्हणायचं काय होतं त्या पत्रकार परिषदेत. तर तुम्हाला काय वाटतं तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की मंडळी लिहा की काय नेमकं आतमध्ये शिजत असतं. आणि तिसऱ्याच दिवशी अजितदादा गेल्यानंतर सुनेत्रा पवारांनी शपथविधी का घेतला, विलिनीकरणाचं काय होणार, मग हे विलिनीकरण समजा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर हे सत्तेसोबत जाणार का? कारण शरद पवारही अनेकदा जसं त्यांचं मूड झालं किंवा जसं त्यांना सोयीचं वाटलं तसं ते बोलतात, कधी मोदींची तारीफही करतात, कधी मोदींचा विरोधही करतात. म्हणजे काय आता ते फुले शाहू आंबेडकरांचे ते विचार राहिले आहेत राष्ट्रवादीकडे की नाही राहिले आहेत? मग विचारच राहिले नसेल, सत्तेसोबत गेल्यावर तुम्हाला विचार तिथे दाखवता येणारच नाही, कारण भाजपाची विचारधारा वेगळी आहे. मग विचारधाराच संपलेली असेल, तुम्ही गेले अर्थात तिकडे, तुम्ही जर विलिनीकरण तुम्ही एकत्र आल्यावर समजा तुम्ही जर सत्तेसोबत गेले तर तुम्हाला त्यांच्याप्रमाणे वागावं लागणार आहे. मग फुले शाहू आंबेडकर कुठे आहेत? ते थॉट्स कुठे आहेत? तर ते थॉटच नाही, ते विचारच नाही, तर मग राष्ट्रवादी राहिली काय ना नाही राहिली काय याच्यात काहीही लोकांना फरक पडणार नाही मंडळी. तर या विमान अपघातामध्ये हा घातपात आहे, याबद्दल तुम्हाला तुमचे अंदाज काय आहे, तुमच्या मनात काय सुरू आहे नेमकं सामान्य नागरिक म्हणून, ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा मंडळी. कारण तुमचे विचार, तुमचं मत जाणून घेतल्यावर आमच्याही काही वेगवेगळ्या गोष्टी लक्षात येतात. तर तुम्ही आवर्जून कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि बिनधास्त लिहा. आणि महाराष्ट्रात कुठल्या भागात राहता, परिसरात राहता ते देखील लिहायला विसरू नका मंडळी. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तुर्तास आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.